साहेब, आपण या ठिकाणी आंदोलनाला या ठिकाणी आता भेट देण्यासाठी आलेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहेत. ज्या ठिकाणी विभागीय आदिवासी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी या लक्षवेधी अशा स्वरूपाच्या मागण्यांच्या अनुषंगानं आदिवासी विद्यार्थी बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. सरकारने त्या संदर्भात तातडीने निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि यासोबतच गत 2 वर्षामध्ये आदिवासी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या 584 विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि ही एवढे मृत्यू का झाले असतील आणि गलतान कारभाराचा जेव्हा मागोवा घेतला तेव्हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. सुविधांच्या अनुषंगाने भ्रष्टाचार होत आहे. अन्न जे आहे ते शिजवून व्यवस्थित दिल्या जात नाही अशा स्वरूपाच्याही तक्रारी आहेत. आणि या सर्व मागण्यांच्या सोबतच विद्यार्थ्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या शैक्षणिक काही समस्या आहेत, ज्यामध्ये वयोमर्यादा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांची काढून घ्यावी ही देखील एक ऐरणीची मागणी त्यामध्ये आहे. राहुल गांधी हे छात्रवृत्तीच्या अनुषंगानं जेव्हा पुण्याला आले होते तेव्हा या संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करणारी एक विद्यार्थिनी जेव्हा बोलली त्यावेळेस राहुल गांधींनी देखील या सगळ्या आंदोलनाला आपलं समर्थन दिलेलंच आहे. आणि इतपर आज या आंदोलकांशी चर्चा करत असताना या आंदोलकांच्या सोबत काँग्रेस आहेच हे वेगळ्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र या मागण्या तातडीने सरकारने त्यांच्या स्वीकारल्या पाहिजे. एक स्वतंत्र कॅबिनेट बैठक जी आहे ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येवर ही संपन्न झाली पाहिजे आणि तातडीने या सर्व यांच्या मागण्या मंजूर कराव्यात. आणि सोबतच या गलतान कारभाराला जबाबदार असणाऱ्या आणि सोबतच 584 मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या राज्याचे आदिवासी मंत्री उईके यांनी तात्काळ स्वरूपामध्ये राजीनामा द्यावा ही देखील आमची असणारी भूमिका है. महाराष्ट्र के तमाम आदिवासी छात्र छात्राएं जो है वो उनकी जो मांगे है उसको लेकर पिछले लंबे समय से आंदोलन पे बैठी हुई है. महाराष्ट्र में जगह जगह पर अमर अनशन को भी विद्यार्थी बैठे हुए हैं और ऐसे स्थिति में उनकी मांगे तात्काल स्वरूप में पूरी हो जाए ये होना चाहिए, कांग्रेस पार्टी की भूमिका है. इसी छात्रों की गूंज की श्रृंखला में एक आदिवासी छात्रा इन सब आंदोलनों के प्रतिनिधित्व करते हुए उन्होंने भी अपनी मांग राहुल गांधी जी के सामने रखी और राहुल गांधी जी ने कांग्रेस का पूरा समर्थन दिया है. तात्काल स्वरूप में सरकार इसको लेकर अपना फैसला करे. होने जा रही है कांदे के प्याज को लेके आयात निर्यात का धोरण हो या नाफेड के द्वारा खरीदी की बात हो या कांदा उत्पादकों को जो है प्याज उत्पादकों को सीधी राहत देने की बात हो, केंद्र की सरकार और राज्य की सरकार पूरी तरह से विफल रही है. दिल्लीकडे जाते यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी बाजारभाव घसरण्याची भीती व्यक्त केलेली आहे. शेतकरी कुठेतरी आक्रमक होत आहेत. कांदा या विषयावर केंद्र सरकारची धोरणं आणि महाराष्ट्र सरकारची भूमिका ही अत्यंत विरोधातली, शेतकरी विरोधातली राहिलेली आहे, कुचकामी राहिलेली आहे आणि ही श्रृंखला त्यांच्या चुकीच्या निर्णयाची थांबता थांबत नाही आहे. होते आणि MPSC चे विद्यार्थी वगैरे पण त्यांचा समस्या घेऊन गेले होते. अन्न व औषध विभागाचा पेपर हा फुटलेला होता. त्या संदर्भात बैठकी आज राज ठाकरे यांनी त्या विद्यार्थ्यांनी पेपर वारंवार फुटतात आहे आणि पेपर फुटीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन काँग्रेस मैदानात उतरलेली आहे. राज ठाकरेंवर एवढा विश्वास का दाखवतात? त्यांच्याकडे जास्त खासदार त्या संदर्भात मला काही त्याची कल्पना नाही. तेव्हा असा इशारा मनसेकडून देण्यात आलेला आहे. जात पात धर्म आणि भाषा यावरून पोलरायझेशन जे केलं जात आहे, राजकीय सामाजिक ध्रुवीकरण केलं जात आहे, याचा आम्ही धिक्कार करतो. मराठी ही आपली महाराष्ट्रातली भाषा आहे आणि ती सगळ्यांनी शिकावी ही मागणी एकदम रास्त आहे. मात्र त्याकरता बोललेच पाहिजे आणि बोलणारच नाही ही जी भूमिका घेऊन जे राजकारण केले जाणार असं देखील बोललं जाते. खरं तर आता सणासुदीचे दिवस आहेत आणि 50 रुपयावरून साखर ही 100 रुपयावर गेलेली आहे. डिझेल पेट्रोल 60 रुपयावरून 100च्या वर हे गेलेलं आहे. गॅस सिलेंडर 400 वरून 1000च्या घरात गेलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचे भाव वाढतात आहे. आणि या मागचं जे कारण आहे ते केवळ आपल्या देशामध्ये होत असणारा भ्रष्टाचार आहे. नरेंद्र मोदी हे मुठभर स्वतःच्या व्यापाऱ्यांचं चांगलं करण्याच्या अनुषंगानं जे धोरणं ठरवतात आहे त्याचाच हा असणारा एकंदरीत परिपाक आहे. आणि मोदी सरकारच्या एकंदरीत 12 वर्षामध्ये आता साखरी कडू झालेली आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. आज कांद्याची एकत्र हे येणार आहेत आदिवासींच्या विकासासाठी, आपलं मागणींसाठी, प्रश्नांसाठी. नाही, असा कुठलाही प्रस्ताव नाही. राहुल गांधी यांनी आधीच आपला पाठिंबा दिलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर जी या आंदोलनातली एक आंदोलिका, एक विद्यार्थिनी, एक प्रतिनिधी यांनी राहुल गांधींना जेव्हा चर्चा झाली तेव्हा
उभ्या जगाने, भारताने, महाराष्ट्राने बघितलं की तुम्ही तुमच्या आंदोलनाला मी भेट द्यायला येईल, अशी भूमिका राहुल गांधींनी आधीच घेतली.